मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करण्यासाठी राज्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे। आज अशातच यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक महाविद्यालयातील 2 शिक्षक अमोल बाबरे आणि संदीप पत्रे ही 2 शिक्षक जिजाऊनगरमध्ये गेले असता आशिष सावरकर नावाच्या इसमाने या शिक्षकांना माहिती न देता त्यांनी शिक्षकांना अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ केली आणि त्यांना मारहाण सुद्धा केली। म्हणजे आज या ठिकाणी महिला शिक्षिका असत्या तर आणि हा अनुचित प्रकार जर घडत असेल तर यांना संरक्षण कोण देणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे। मला शासनाला हे सांगायचं आहे की शाळाबाह्य कामं शिक्षकांना देणंच चुकीचं आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये 10वीच्या आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा आहे। या विद्यार्थ्यांवर अप्रत्यक्षरित्या आपण अन्याय करतो आहे आणि म्हणूनच माननीय दीपकजी केसरकर